या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. नागाव येथील वड्याच्या मळा परिसरात जमिनीच्या रस्त्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. राजेंद्र चौगुले व महादेव चौगुले यांच्या गटाने 30 ते 35 जणांच्या टोळक्यासह ऐतवडे कुटुंबावर तलवार, कोयते आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या भीषण घटनेत महिलांसह एकूण 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रभाकर ऐतवडे आणि चौगुले यांच्यात शेतजमिनीच्या रस्त्यावरून जुना वाद आहे. गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास प्रभाकर ऐतवडे आपल्या हद्दीत कंपाऊंड घालत असताना चौगुले यांनी बाहेरून नातेवाईक आणि तरुणांना बोलावून घेतले. 4 ते 5 कारमधून आलेल्या 30 ते 35 जणांच्या टोळक्याने हत्यारांसह ऐतवडे कुटुंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यात दीपाली सुधाकर ऐतवडे, सुधाकर आनंदराव ऐतवडे, हर्ष प्रभाकर ऐतवडे, अभिषेक महेश सूर्यवंशी, अंकुश दत्तू गुडाळे, पार्थ जाधव, सिंधुताई ऐतवडे, साधना ऐतवडे आणि सुनील यशवंत ऐतवडे हे जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी केवळ मारहाणच केली नाही तर दीपाली ऐतडे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि आयफोन असा मौल्यवान ऐवजही जबरदस्तीने हिसकावून नेला. तसेच शेतातील उभ्या गहू पिकाचे मोठे नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. पोलिसांना पाहताच हल्लेखोर उसाच्या शेतातून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी महादेव चौगुले, राजेंद्र चौगुले, सुधीर चौगुले यांच्यासह 17 जणांना ताब्यात घेतले असून 20 ते 25 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. शिरोली MIDC पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नेक्स्ट माझा टीव्ही वडगावहून सतीश मोरे.